2024च्या पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामधून गायब. तर हो शेतकरी मित्रांनो बघा, एक खूप मोठ्या वृत्तवाहिनीवर ही बातमी चालत आहे आणि चालतच नाही, त्यामध्ये शेतकरी बांधव सुद्धा दाखवण्यात येत आहे. शेतकरी बांधव मोबाईल सोबत शेतकरी बांधव सीएसपी पॉइंटमध्ये कॉम्प्युटरवर पाहताना, चेक करताना सुद्धा दाखवण्यात येत आहे आणि 100% आपण या बातमीला खोटं सुद्धा ठरवत नाहीये, खोटं सुद्धा सांगत नाहीये. कारण की माझा वैयक्तिक 10, 12, 15 वर्ष अगोदरचा पीक विम्या संदर्भातला एका बँक व्यवस्थापक आणि शेतकऱ्यासोबत समोर जो झालेला आहे, एक घटना आहे, किस्सा आहे. त्यानुसार या गोष्टीवर विश्वास करू शकतो आपण, करू शकत अशातला भाग नाहीये. डिजिटल इंडिया आहे, असा प्रकार होता असतो होतच नाही. मला मान्य आहे. परंतु तरी सुद्धा काही शेतकऱ्यांनी सुद्धा ती बातमी पाहिली. ती बातमी पाहिल्याच्या नंतर विचारपूस केली आणि मी त्या जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्या अगोदरच मुळात त्या जिल्ह्यातील ऑलरेडी गोरे या नावाच्या शेतकऱ्याचा सकाळी मला आज कॉल आला आणि त्यांनी सुद्धा 2024च्या पीक विम्या संदर्भात विचारपूस केली आणि त्यांनी ते सांगितलं की मागच्या 2-4 दिवस अगोदरपर्यंत आमच्या रकमा दिसत होत्या, आता रकमा दाखवत नाही. कोणी म्हणते नो डाटा फाउंड दाखवत आहे, कोणी म्हणते वलीड दाखवत नाहीये किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहे. आता वृत्तवाहिनीच्या बातमीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला विचारपूस केली असता त्या शेतकऱ्याने असं सांगितलं की 2 दिवस अगोदर आमच्या परिवारातील म्हणजे त्या एका परिवारामध्ये कदाचित 4 शेतकरी असतील, त्यांच्या नावाने क्षेत्र असेल, त्यांनी पीक विमा फाडलेला असेल, पीक विमा मंजूर सुद्धा झालेला असेल शेतकरी मित्र बघा. आणि त्यांची रक्कम आहे जवळपास त्या 4 शेतकरी मिळून 1,70,000 रुपये 2024च्या पीक विम्याची. आणि त्यावेळेस तशा पीक विम्याचे अनुदान रक्कम नुकसान भरपाई जोखीम दिल्या जात सुद्धा होतं. आपण गेल्या 2-4 वर्षामध्ये पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे 100% सांगण्यापेक्षा मी काही शेतकरी बांधवांना बोललो किंवा ज्या शेतकरी बांधवांचा फोन आला त्यांनी सुद्धा आम्हाला तेच सांगितलं की आम्ही WhatsAppच्या पीएमएबीवायच्या चॅटबोटवर चेक केलं होतं. तिथे सुद्धा रक्कम दाखवण्याकरिता सुरुवात झालेली होती. सीएसपी पॉइंटवर गेलो, तिथे सुद्धा कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर पीएमएबीवायच्या पोर्टलवर गेल्याच्या नंतर त्यांचे यूटीआर नंबर हे ते किंवा रक्कम वगैरे अमाऊंट वगैरे दिसण्याकरिता सुरुवात झालेली होती. परंतु ते जेव्हा दिसत नव्हते त्यावेळेस त्यांनी एक वेळ कंपनीला कॉल केला, तर त्यावेळेस सुरुवातीला कंपनीने कॉल सुद्धा रिसीव्ह केला आणि कंपनीने कॉल रिसीव्ह केल्याच्या नंतर कंपनीने त्यांना असं उत्तर दिलं की सध्या यूटीआर नंबर जनरेट झालेला नाहीये. यूटीआर नंबर जनरेट होणे बाकी आहे. तो यूटीआर नंबर जनरेट झाला की परत तुम्हाला तुमची अमाऊंट येत्या आठवड्याभरामध्ये दिसण्याकरिता सुरुवात होईल आणि त्यानंतर तुमची अमाऊंट, तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होण्याकरिता सुद्धा सुरुवात होऊन जाईल, निश्चिंत राहा. परंतु एक वेळ रिसीव्ह केला कॉल, उत्तर सुद्धा दिलं आणि त्यानंतर आता त्या शेतकऱ्यांचा कॉल कंपनी रिसीव्ह करत नाहीये. हा झाला एक वेगळा विषय. आणि या व्यतिरिक्त जे काही शेतकरी बांधव जे मागच्या आठवड्यापासून पीक विम्या संदर्भात आपण जसजशी अपडेट द्यायला सुरुवात केलेली आहे, मागच्या महिन्याभरापासून म्हणलं तरी सुद्धा हरकत नाही. 21चा असेल, 22चा असेल, 23चा असेल, 2024चा असेल, खरीप असो किंवा रब्बी असो, कॅल्क्युलेशन दिसण्याकरिता सुरुवात झाली होती. तेव्हा सुद्धा आपण सांगितलं. सोबतच रकमा दिसण्याकरिता सुरुवात झाली हे सुद्धा सांगितलेलं होतं. आणि आता रकमा दिसण्याकरिता सुरुवात झाल्याच्या नंतर 2024च्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यातून गेली. ही जी एवढ्या मोठ्या वृत्तवाहिनीवरील बातमी आहे ही सुद्धा आता आपल्या व्हिडिओला, आपल्या दिलेल्या अपडेटला, आपल्या बातमीला खरं करत आहे. बघा, जसं चोराशिवाय पोलिसाला महत्व नाही आणि पोलिसाशिवाय चोराला महत्व नाही म्हणतात, तशीच परिस्थिती आहे. आपले जे एवढी व्हिडिओ होते आजपर्यंत कुठेही फेक नव्हते, खोट्या गोष्टी नव्हत्या, खोट्या बातम्या नव्हत्या. मी वेळोवेळी फोडू सांगितलेलं आहे. मी चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे, मी शेतकरी आहे, गावगाड्यात आहे, रोज शेतकऱ्यामध्ये बसतो उठतो. 10 वर्षाचा माझा अनुभव आहे. तेव्हाच कुठे मी या सर्व गोष्टीची अपडेट मला आहे, अनुभव आहे, माहिती आहे, तेव्हा कुठे तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवतो. असो, हरकत नसावी. तुमचा विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा तर तुमचा अनुभव माझ्या मागच्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरचा. परंतु आता 2024चा जो पीक विम्या संदर्भातला विषय आहे तो असाच आहे की जेव्हा पीक विमा कंपनीला शेतकरी बांधव कॉल करत आहेत तेव्हा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात येत आहे तुमचा विमा मंजूर नाही, तुमच्या भागामध्ये असं, तुमच्या भागामध्ये तसं, किंवा तुमचा नंबर जनरेट झालेला नाही, जे काय असतील, किंवा तुमचं यील्ड बेस दाखवत आहे. मी गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून शेतकरी बांधवांना सांगत आलेलो आहे आणि परत या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासित करू इच्छित आहे, सांगत आहे, यील्ड बेस असलं घाबरून जाऊ नका. खूप साऱ्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहेत शेतकरी बांधवांकडून की आम्ही कंपनीला बोललो, त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं. मी त्यांना हे सांगत आहे, त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका, अजिबात जाऊ नका. हा एक वेगळा विषय आहे. कंपनी वेगळं करते, ते बसवलेले भावले असतात प्रतिनिधी, त्यांना जेवढं सांगितलेलं किंवा जे ऑनलाईन दिसते ते तेवढंच करतात. परंतु ऑनलाईनचं सुद्धा बदलते. जेव्हा राजकीय घडामोडी होतात, जेव्हा लोकप्रतिनिधी प्रश्नचिन्ह उभे करतात, जोपर्यंत शेतकरी नेते, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते येत नाही, रस्त्यावर येत नाही, खरी बाजू समजून सांगत नाही, मंत्र्यांसोबत बैठका होत नाही,
त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देत नाही किंवा शेतकऱ्यांची फसवणूक कंपनीच्या माध्यमातून कशी होते, या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर आपोआप सर्व गोष्टी बदलतात, प्रतिनिधीची उत्तरं सुद्धा बदलतात. त्यामुळे तुम्ही कंपनीला कॉल केला काय, कंपनीने तुम्हाला विमा मिळत नाही असं सांगितलं तरी सुद्धा निश्चिंत राहा. आता मला वैयक्तिक सांगा, मी विमा फाडलेला आहे, मी विमा भरलेला आहे आणि फॅक्ट म्हणजे रिअल सांगत आहे किस्सा माझा वैयक्तिक स्वतःचा, आणि माझ्या शेजाऱ्याला ऑलरेडी यावर्षी म्हणजे 2025चा खरीपाचा पीक विमा मिळालेला आहे. आता आपल्याला माहित आहे की 2025ची पीक विम्याची जी योजना आहे ती कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनानुसार आहे. तुम्हाला 72 तासाच्या आत तक्रार करायची आवश्यकता नाहीये. आता त्याला मिळाला याचा अर्थ नियमानुसार पीक विमा त्या सज्जाला, त्या मंडळाला मिळण्याकरिता जे कापणी प्रयोगा अंती आलेलं उंबरठा उत्पादन आहे किंवा मागच्या 7 वर्षाचं ते नियमानुसार हवं, जे हवं असते तेच आलेलं आहे. तेव्हाच कुठे माझ्या शेजाऱ्याला मिळाला, आणि आता माझ्या शेजाऱ्याला मिळाला म्हणजे 101% आणि 110% त्या माझ्या पूर्ण परिसरातील, त्या शिवारातील, त्या सज्जा, त्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक आहे. हे मी त्या कंपनीच्या प्रतिनिधीशी बोललो, त्यावेळेस त्या कंपनीच्या प्रतिनिधीकडे कुठलंही उत्तर नव्हतं. त्यामुळे थोडासा काळ वेळ थांबा. मी सर्वांना सांगत आहे, तुमचे जे कॅल्क्युलेशन दिसत होते, तुमच्या ज्या रकमा दिसत होत्या, भलेही तुम्हाला या अगोदर रकमा मिळाल्या असतील, 25% अग्रिम मिळालेलं असेल, 7,000 मिळालेले असतील, 14,000 मिळालेले असतील, परंतु तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. धाराशिवचा असो किंवा इतर भागातला असो, त्या त्या भागातील त्या क्रायटेरियानुसार ते वाढीव जे अनुदान आहे ते तुम्हाला शेतकरी बांधवांना हमखास मिळणार आहे, भलेही तुम्हाला या अगोदर पीक विमा मिळालेला असेल. आता पीक विमा मिळणार कोणाला नाही, तर बघा, फक्त आणि फक्त ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलाच नाही त्यांना मिळणार नाही, किंवा ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला पण मोबाईलवरून शेतामध्ये जाऊन ऑनलाईन तक्रार केली नाही त्यांना सुद्धा मिळणार नाही, किंवा ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला, ऑनलाईन तक्रार सुद्धा केली, परंतु त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या गावामध्ये कंपनीचे प्रतिनिधी आले नाही आणि त्यांनी सर्व्हे केलाच नाही आणि कंपनीला तुमचं नुकसान किती टक्के झालं हे जर दाखवलेलंच नाहीये, त्यांना सुद्धा पीक विमा मिळणार नाहीये. फक्त पीक विमा कोणाला मिळू शकतो 2024 पर्यंतचा, ज्यांनी पीक विमा भरला, ज्यांनी ज्या भागामध्ये पावसाचं नुकसान झालं, पाऊस झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि 72 तासाच्या आत तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्याच्या नंतर कंपनीचे प्रतिनिधी त्या गावामध्ये, त्या शेतामध्ये गेले, ऑनलाईन तिथे त्यांनी ते नोंदवलं, कंपनीला किती टक्के नुकसान झालं कळवलं. तशा परिस्थितीमध्ये तुमचे कॅल्क्युलेशन दिसतील, तुमच्या रकमा दिसतील, आणि त्या परिस्थितीमध्ये कंपनीला राज्य शासनाने तो त्यांच्या हिश्श्याचा निधी देणे सुद्धा बंधनकारक आहे. ते दिल्याच्या नंतर तुम्हाला तो पीक विमा मिळणार. बस ही झाली पीक विम्या संदर्भातली गोष्ट. आता जे बातमी आपण पाहत आहोत 2024च्या, तर त्या संदर्भातला एक महत्वाचा किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. 10-12 वर्ष अगोदरचा एक शाखा व्यवस्थापक होते बँकेचे, मोठ्या बँकेचे. तर त्या बँकेच्या व्यवस्थापकासमोर एक शेतकरी बांधव आमच्या शेताचे शेजारी बसलेले होते. त्यावेळेस त्यांना पर्याय दिले होते, तुम्ही शांत राहा, तुम्ही गप्प राहा, तुम्हाला अमुक अमुक योजना मधून तुम्हाला लाभ देतो, मोटरसायकल देतो, वाहन देतो, तुम्ही काही इतर शेतकरी बांधवांना सांगत बसू नका वगैरे, हा प्रकार झालेला होता. त्या विषयाला 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे आपण या बातमीवर विश्वास ठेवू शकतो, आणि डिजिटलमध्ये सायबर क्राईम होत असते, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये असं होऊ शकते. परंतु माझं वैयक्तिक मत आहे 90 ते 95% असं झालेलं नाहीये. सध्या फक्त एकच झालेलं आहे की तुमच्या अमाऊंट पोर्टलवर दिसायला सुरुवात झालेली होती. तुमच्या अमाऊंट व्हॉट्सअपचं जे चॅटबॉट आहे PMFBYचं त्याच्यावर दिसण्याकरिता सुरुवात झालेली होती, आणि ते कॅल्क्युलेशन गायब झालेलं आहे, त्या अमाऊंट सुद्धा गायब झालेले आहे. हे पैसे अजून तुमच्या अकाउंटला जमा झालेले नाहीये. तसं सुद्धा जर कोणी असेल कोणत्याही जिल्ह्यातलं, तर त्या जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यापर्यंत माझा हा व्हिडिओ जर आला, तर त्या शेतकऱ्याने एखादा स्क्रीनशॉट पासबुकचा किंवा योनो ॲपचा, ज्या कोणी बँकेचं अकाउंट असेल त्या बँकेचं ट्रान्झॅक्शन किंवा हिस्ट्री वगैरे त्यांच्याकडे जे काय असेल तर देण्याचा प्रयत्न करावा. आपण परत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत, शेतकरी नेत्यांसोबत, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत, लोकप्रतिनिधीसोबत, पत्रकार बांधवांसोबत बोलू आणि ती गोष्ट त्यांच्या दृष्टीमध्ये आणून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आपण प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, सध्या परिस्थितीमध्ये पीक विम्या संदर्भात जे काय चालू आहे, ज्या घडामोडी आहेत, ज्या लेटेस्ट अपडेट आहेत, गेल्या महिन्याभरापासून आपली वचक आहे, आपण त्यावर लक्ष देऊन आहोत. माहिती संकलन गोळा करण्याचा आपला प्रयत्न आहे, आपण पाठपुरावा करत आहोत, फॉलोअप घेऊन तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता पीक विम्या संदर्भात तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील, काही शंका कुशंका, सजेशन, मार्गदर्शन, प्रश्न असतील, हमखास हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार, आणि नवीन व्हिडिओमध्ये आणतो त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत अशीच विश्वासार्ह नवनवीन माहिती अपडेट मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता, आणि आपण माझ्या चॅनलवर, पेजवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला, हक्काच्या सर्वांच्या आणि पेजला सबस्क्राईब करून घ्या,
फॉलो करून घ्या, ज्याचं नाव आहे कृषक भारत का लाल एन के अग्रवाल. तर भेटूया मित्रांनो पीक विम्या संदर्भातल्या अजून एका नवीन गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.